मनातील सर्व इच्छा खरोखर संपुष्टात येऊ शकतात का? प्रत्येक माणसात, प्रत्येक सजीवात श्रीरामांचेच दर्शन होऊ शकते का? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे अशक्य वाटणारे परिवर्तन कोणत्याही कठीण तपाने नव्हे तर भगवंताच्या नामाने घडते. पण कसे, ते ह्या श्लोकामध्ये त्याचे रहस्य उलगडत आहे. श्लोक क्रमांक 77. करी काम निकाम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. जय जय रघुवीर समर्थ. मागील 10 श्लोकामध्ये समर्थांनी ध्यान आणि नामस्मरण याचा अद्भुत संगम सांगितला. प्रथम श्रीरामांच्या सगुण रूपाचे ध्यान, त्यानंतर रामनामाचे महत्त्व आणि शेवटी रामनामावर दृढ विश्वास ठेवण्याचा उपदेश केला. आता ह्या श्लोकापासून समर्थ पुढचा टप्पा दाखवतात. नामस्मरणाचा खरा परिणाम काय होतो, मनात काय बदल घडतो, जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी बदलते आणि भगवंत सर्वत्र दिसू लागला तर जीवनातील दुःख, द्वेष, भीती कशी नाहीशी होते, याचे अत्यंत सुंदर वर्णन समर्थांनी ह्या श्लोकात केलेले आहे. करी काम निष्काम त्या राघवाचे. मनुष्याच्या जीवनात इच्छा असणे स्वाभाविक आहे, पण बहुतांश इच्छा ह्या विषय, पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान किंवा इंद्रिय सुख याच्या भोवती फिरतात. म्हणून मन कधीच शांत राहत नाही. समर्थ म्हणतात, ह्या सर्व इच्छा नाहीशा करण्याचा मार्ग म्हणजे इच्छा दाबणे हा नव्हे, तर त्या एका श्रेष्ठ इच्छेमध्ये विलीन करणे हेच होय. आणि ती श्रेष्ठ इच्छा म्हणजे रामाची प्राप्ती. जेव्हा मनाला भगवंताची ओढ लागते तेव्हा इतर इच्छा आपोआपच क्षीण होतात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विषय दूर केले तरी त्याची आसक्ती संपत नाही, पण परमात्म्याचा उच्च आनंद अनुभवला की विषयांची चव आपोआप निघून जाते. समर्थ ह्याच सत्याकडे निर्देश करत आहेत. करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे. हा अत्यंत उंच आध्यात्मिक अनुभव आहे. सुरुवातीला साधकाला देव मंदिरात दिसतो, नंतर मूर्तीत दिसतो, पुढे नामात दिसतो आणि शेवटी प्रत्येक जीवात तोच तो परमात्मा दिसू लागतो. म्हणून समर्थ पुढे एका श्लोकामध्ये म्हणतात, रिता ठावया राघवे वीण नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, भरला घनघाट हरी दिसे. म्हणजे हे संपूर्ण विश्व भगवंतानेच व्यापलेले आहे. याचाच एक सुंदर प्रसंग सांगितला जातो. शारदा माताजींनी इंग्रज आणि भारतीय यांच्यातील संघर्षाबद्दल विचारले. असे त्यांना विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, माझी गोरी मुलं आणि काळी मुलं आपापसात भांडत आहेत. ही केवळ करुणा नव्हती, ती सर्वांमध्ये एकाच परमात्म्याचे दर्शन घेणाऱ्या संतांची दृष्टी होती. अशी दृष्टी निर्माण झाली की हा आपला, तो परका, हा भेद वितळून जातो किंवा निघून जातो. समर्थ पुढे म्हणतात, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता. मनुष्याने आयुष्यात द्वंद्वांनी भरलेले असते, पण ते आयुष्य ह्या द्वंद्वाच्या बाहेरून कसे आहे ह्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. सुख, दुःख, मान, अपमान, यश, अपयश, लाभ, हानी, मित्र, शत्रू, आपला, परका असे अनेक प्रकारचे द्वंद्व त्याच्या आयुष्यात असतात. यावरूनच अस्थिरता निर्माण होते. परंतु भगवंतांच्या गुणाचे कीर्तन, नामस्मरण, चिंतन करत राहिल्यास मन हळूहळू या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊ लागते. श्रीकृष्ण म्हणतात, जो सुख आणि दुःख ह्याच्यात समभाव ठेवतो तोच अमृताचा अधिकारी होतो, म्हणजेच तो निर्द्वंद्व होतो, हे समर्थ सांगतायत. शेवटी समर्थ म्हणतात, हरिकीर्तनानी वृत्ती विश्वास होता.
नामस्मरण हे केवळ ओठांनी घेतलेले नाव नसावे, ते आपल्या वृत्तीचे स्वरूप झाले पाहिजे. भगवंतावरील विश्वास इतका दृढ व्हावा की प्रत्येक परिस्थितीत मन पुन्हा पुन्हा नामाकडेच वळाले पाहिजे. नामातून ध्यान जन्माला येते आणि ध्यानातून पुन्हा नाम अधिक गहिरे होते. म्हणून नाम आणि ध्यान हे दोन वेगळे मार्ग नसून एकाच साधनेच्या दोन परस्पर पूरक अवस्था आहेत. जेव्हा हरिकीर्तन, नामसंकीर्तन आणि भगवंताचे चिंतन हेच आपल्या जीवनाचे भावविश्व बनते, तेव्हा वैराग्य कृत्रिम राहत नाही, ते स्वाभाविक बनते. तेव्हा संसार सोडावा लागत नाही. संसाराची पकड मात्र आपोआप हळूहळू सुटत जाते. समर्थ या श्लोकातून सांगतायत, मनातील सर्व इच्छा संपवायच्या असतील, सर्व जीवात परमात्म्याचे दर्शन घ्यायचे असेल आणि जीवनातील द्वंद्वावर मात करायची असेल तर त्याचा मार्ग कठीण नाही. रामनाम, हरिकीर्तन आणि भगवंतावरील दृढ विश्वास हीच त्या परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे. नामाने मन बदलते, मन बदललेली की दृष्टी बदलते आणि दृष्टी बदलली की संपूर्ण जग बदलल्यासारखे वाटते. म्हणून समर्थ म्हणतात, करी काम निकाम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. हरीचे नाम अतिशय विश्वासाने आणि श्रद्धेने घ्या. अहंकार रहित घेतलेले नाम भगवंताला प्रिय आहे आणि ते भगवंताच्या जवळ अधिक लवकरात लवकर साधकाला नेते. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यात जर काही त्रुटी असेल तर क्षमा. ह्या श्लोकांप्रमाणेच इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला ऐकायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.